सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आपण इंग्लिश ग्रामरच्या सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण ग्रामरच्या वेगवेगळ्या प्रकरणांचा अभ्यास करत आहोत आणि सध्या आपण सिंथेसिस म्हणजेच वाक्य एकत्रीकरण याचा अभ्यास करत आहोत. सिंथेसिस जे आहेत एकत्रीकरणाच्या एकूण 3 पद्धती आहेत. सिंपल सेंटेन्स म्हणजे साधे वाक्य किंवा केवळ वाक्य. त्यानंतर दुसरा प्रकार कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य आणि तिसरा प्रकार कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य. या 3 प्रकारापैकी पहिला जो प्रकार आहे आपण सिंपल सेंटेन्स अभ्यासला आहे आणि सध्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंपाऊंड सेंटेन्सचा अभ्यास करणार आहोत. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य. तर संयुक्त वाक्य जे आहे कशा प्रकारे बनवतात त्याचा अभ्यास आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये करूयात. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य. जर आपल्याला 2 वेगवेगळे वाक्य दिले असतील, 2 वेगवेगळे वाक्य दिले आणि त्या 2 वेगवेगळ्या वाक्यापासून एक कंपाऊंड सेंटेन्स तयार करायला सांगितलं असेल तर आपल्याला ते सेंटेन्स कशा प्रकारे करतात याचा अभ्यास या लेक्चरमध्ये करायचा आहे. हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे कारण की याच्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये 1 किंवा 2 मार्क्ससाठी आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे खूप लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा. संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य म्हणजे नेमकं काय तर याची व्याख्या आपण लिहून घेऊयात. 2 प्रधान वाक्य. 2 प्रधान वाक्य. प्रधान म्हणजे मुख्य वाक्य असे आपल्याला म्हणतात. 2 प्रधान वाक्य जोडण्यासाठी 2 प्रधान वाक्य जोडण्यासाठी खालील उभयनिवी अव्ययांचा उपयोग केला जातो. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजेच उभयनामी जे आहेत त्याचा खास करून याच्यामध्ये वाक्य जोडण्यासाठी वापर केला जातो. तर लिहून ठेवले वाटल्यास ते सुद्धा महत्त्वाचं आहे. या प्रकारची वाक्य कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडली जातात. अर्थाच्या दृष्टिकोनातून ही जी वाक्य असतात संयुक्त वाक्य दोन्ही अर्थाच्या दृष्टिकोनातून ही वाक्य स्वतंत्र असतात. ते कोणावरही अवलंबून नसतात. मग अशा प्रकारचे वाक्य आणि याच्यामध्ये दोन्ही वाक्ये मुख्य वाक्य असतात म्हणजे मेन क्लॉज. दोन्ही क्लॉज मेन क्लॉज असतात. त्याला प्रधान वाक्य असंही म्हणतात. तर मग तसंही लिहून ठेवा. या संयुक्त वाक्य ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात. ती दुसऱ्या वाक्यावर अवलंबून नसतात. दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतात का तर नाही. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. मग चला तर आपण आता ही मेन वाक्य जे आहेत मेन क्लॉज कंपाऊंड सेंटेन्स याच्यामध्ये क्लॉज कशा प्रकारचा असतो किंवा आपण अशा पद्धतीने सुद्धा लक्षात ठेवू शकतो. मेन क्लॉज प्लस मेन क्लॉज इज इक्वल टू कंपाऊंड सेंटेन्स.
अशा प्रकारे सुद्धा हा कंपाऊंड सेंटेन्स जे आहे त्याच्याबद्दल आपण एका ओळीमध्ये लक्ष ठेवू शकतो. मेन क्लॉज आधी पहिले वाक्यामध्ये मेन क्लॉज असतो आणि दुसरे वाक्यामध्ये सुद्धा मेन क्लॉज असतो. यालाच म्हणायचं आहे दोन्ही वाक्यात जर मेन क्लॉज असेल किंवा दोन्ही वाक्य मुख्य वाक्य असतील, दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वातंत्र्य म्हणजे असतील किंवा स्वावलंबी असतील, ते कोणावरही समजा दोन्हीपैकी कोणतेही वाक्य एकमेकावर अवलंबून नसेल तर अशा वाक्याला काय म्हणायचं आहे? कंपाऊंड सेंटेन्स म्हणायचं, संयुक्त वाक्य. तर मग आपल्या परीक्षेमध्ये वेगवेगळी वाक्य दिली जातात, जसे की समजा कधी कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिलेलं असेल किंवा कधी सिंपल सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्यांचं आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स करायला सांगितलं जातं, किंवा कधी कधी दोन सेंटेन्स दिले जातात, दोन सेंटेन्स दिली जातात आणि आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स तयार करायला सांगितलं जातं. अशा वेळेस मग आपल्याला त्या वाक्यांचं कंपाऊंड सेंटेन्स कशा प्रकारे करतात याचा आपण आता अभ्यास करूया. चला, तर हे कंपाऊंड सेंटेन्स जे आहेत ते अँड ने जोडले जातात. अँड मग अँडचा वापर करून कंपाऊंड सेंटेन्स कशा प्रकारे तयार केले जातात तर ते पाहूयात आपण. क्रमांक 1, यूज ऑफ अँड. यूज ऑफ अँड. अँडचा उपयोग करून कंपाऊंड सेंटेन्स कशा प्रकारे तयार केले जातात. ए एंड अँड आहे. पहा आता अँड जे आहे या अँडचा उपयोग करून काय काय केलं जातं त्याच्याबद्दल लिहूयात. अँडने दोन नामे किंवा सर्वनामे. अँडने दोन नामे किंवा सर्वनामे किंवा विशेषण, क्रियाविशेषण, क्रियाविशेषण तसेच कर्म, जोडली जातात. दोन नाम, दोन सर्वनामी, क्रियाविशेषणे किंवा कर्म जोडले जातात. दिलेल्या वाक्यातील समान भाग काढून टाकून दिलेल्या वाक्यातील समान भाग काढून टाकून असमान भाग त्यापुढे लिहायचा असतो. बघा, दोन वाक्य जर दिले असतील तर त्या दोन वाक्यातील समान भाग काय करायचा आहे? काढून टाकायचा आहे. आणि दुसऱ्या वाक्यात आणि जो काही असमान भाग दिलेला आहे, असमान म्हणजे कॉमन पार्ट काढून टाकायचा आहे आणि जो अनकॉमन पार्ट आहे तो आपल्याला अँड ने जोडायचा आहे. काढून टाकून असमान भाग अँड ने जोडावा. फॉर एक्झाम्पल पहा, आपल्याला जर एखादं एक्झाम्पल दिलं की एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊया. दोन वाक्य दिली असतील समजा आणि ते दोन वाक्यांचा वाक्य जे आहेत अँड ने जोडून आपण कंपाऊंड सेंटेन्स कशा प्रकारे बनवतात याचा अभ्यास करूया. पहा, ही वर्क हार्ड. हे झालं एक सेंटेन्स. ही पास्ड द एक्झाम. अशा प्रकारचे दोन वाक्य आहेत. पहा, पहिलं वाक्य काय दिलेलं आहे? ही वर्क हार्ड आणि दुसरं वाक्य आहे ही पास्ड द एक्झाम. या दोनही वाक्यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर दोन वाक्यामध्ये कॉमन जो भाग आहे तो आहे ही. हा सब्जेक्ट जो आहे दोन्हीकडे समान आहे. पहा, ही इथेही आहे, या ठिकाणी सुद्धा काय आहे? ही आहे. मग आता हा आपल्याला भाग काय करायचा आहे? काढून टाकायचा असेल. काय केलं जातं? सांगितलं आहे आपल्याला अँड ने काय सांगितलं आहे की दोन नाम असतील, दोन सर्वनामे, विशेषणे, क्रियाविशेषणे किंवा कर्म असतील तर ते जोडले जातात. या ठिकाणी दोन ही काय आहेत? सर्वनामे आहेत. दोन सर्वनाम आहेत आणि दोन सर्वनामांपैकी आपल्याला या ठिकाणी एकच सर्वनाम काय करायचं असतं? घ्यायचं असतं आणि जो वाक्यातला कॉमन पार्ट आहे, कॉमन भाग काढून टाकायचा आहे आणि अनकॉमन भाग घ्यायचा आहे. लिहा, ही वर्क हार्ड
हा काढून टाका सब्जेक्ट, कारण डबल घ्यायचं नाही त्या ठिकाणी, एक घेतल्यानंतर पुन्हा घ्यायचं नाही. वर्क हार्ड अँड पास द एक्झाम, पास द एक्झाम. पहा अशा प्रकारे आपण काय केलं आहे, अँड या उभयाने व्यवयाने कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून हे काय केलं आहे, कंपाऊंड सेंटेन्स तयार केलेला आहे. या ठिकाणी बघा आता दोन्ही वाक्य जे आहेत अर्थाच्या दृष्टिकोनातून कसे आहेत, महत्त्वाचे आहेत, स्वतंत्र आहेत. ही वर्क हार्ड, त्याने कष्ट केले, आणि दुसरं वाक्य अँड जोडले म्हणजे त्यानेच काय केलं, तो पास झाला. अशी दोन वाक्य कोणी कोणाच्या अर्थाच्या दृष्टिकोनातून कोणीही एकमेकावर अवलंबून आहे, त्यामुळे दोन्ही वाक्य या ठिकाणी स्वतंत्र आहेत, प्रधान वाक्य आहेत. आणि अशा प्रकारे आपण कंपाऊंड सेंटेन्स या अँडचा उपयोग करून तयार करू शकतो. तर अशाच प्रकारे आणखी एक सेंटेन्स आपण समजून घ्या त्याचं. The king was short tempered. King was short tempered. King was short tempered. आणि दुसरं सेंटेन्स आहे he was impatient. He was impatient. असे दोन सेंटेन्स आहेत. The king was short tempered आणि दुसरा सेंटेन्स आहे he was impatient. आपला या दोन वाक्याचं जर आपण निरीक्षण केलं तर दोन्हीमध्ये आपला कॉमन काय दिसतं, तो म्हणजे या वाक्यामध्ये पहा, पहिल्या वाक्यात ही द किंग वॉज शॉर्ट टेम्पर, किंग बद्दल आहे हे वाक्य, आणि हे सुद्धा दुसरं वाक्य त्याच्याबद्दल माहिती सांगत आहे. मग या दोन्ही मधला जो कॉमन पार्ट आहे तो काढून टाकायचा. सब्जेक्ट हा दोन्हीतला कॉमन पार्ट आहे, एकच सब्जेक्ट घ्यायचा आहे, तो म्हणजे द किंग वॉज short tempered and impatient. तर अशा प्रकारे आपण वाक्य जे आहे दिलेलं वाक्य आपण काय करू शकतो, कंपाऊंड सेंटेन्स बनवू शकतो. बघा या ठिकाणी काय केलंय, अँडचा वापर करून काय केलं आहे, संयुक्त वाक्य बनवलेलं आहे, म्हणजेच कंपाऊंड सेंटेन्स बनवलेलं आहे. त्यानंतर आणखी काही अँडचे वेगळ्या प्रकारचे यूज आहेत, वापर आहेत, ते सुद्धा आपण पाहूयात. वेगळ्या प्रकारचं सुद्धा वाक्य होऊ शकतं. तर ते वाक्य कसं जोडायचं, कधी कधी काय असतं, दिलेले जे वाक्य असतात त्या दिलेल्या वाक्यामध्ये दोन जे भाग आहेत, दोन वाक्य दिले असतात आणि त्या दोन वाक्यामध्ये कोणताच भाग समान नसतो. असा जर भाग समान नसेल तर असा समान भाग अँड या कंजंक्शन कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कशा प्रकारे जोडायचं आहे ते सुद्धा आपण सेंटेन्स पाहूयात. घ्या दुसरे सेंटेन्स, ही वेंट टू पुणे. ही वेंट टू पुणे. दुसरं सेंटेन्स, हिज मदर वेंट, हिज मदर इज गोइंग टू मुंबई. His mother is going to Mumbai. अशा प्रकारचे दोन सेंटेन्स दिले आहेत आपल्याला, आणि या दोन सेंटेन्सचं आपल्याला काय करायचं, एकच वाक्य बनवायचं आहे, कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं. तर मग काय करायचंय, ही वेंट टू पुणे. ही वेंट टू पुणे अँड his mother is going to Mumbai. अशा प्रकारे आपण वाक्य हे तयार करू शकतो, कंपाऊंड सेंटेन्सचं वाक्य बनवू शकतो. तर त्यानंतर आणखी बघा एक सेंटेन्स घेऊयात.
समजा जर आपल्याला कधी कधी केवळ वाक्य दिलं आणि ते केवळ वाक्याचं जर कंपाऊंड सेंटेन्स बनवायला सांगितलं तर ते कसं होईल? ही स्टडीड हार्ड टू पास द एक्झाम. अशा प्रकारे समजा सेंटेन्स दिलाय सिंपल सेंटेन्स. बघा वरील वाक्य जे आहेत वरील वाक्याचं जर आपण निरीक्षण केलं तर या वाक्यामध्ये एकच सब्जेक्ट आहे म्हणजे एकच कर्ता आहे आणि एकच क्रियापद सुद्धा आहे. मग असं जर वाक्य असेल तर त्या वाक्याला आपण काय म्हणतो? ते सिंपल सेंटेन्सचं वाक्य असतं. मग जर सिंपल सेंटेन्सचं वाक्य दिलं आहे आणि आपल्याला जर कंपाऊंड सेंटेन्समध्ये ते ट्रान्सलेट करायला सांगितलं असेल तर मग अशा प्रकारे कसं करायचं ते ट्रान्सलेट पहा. या ठिकाणी इथं सुद्धा जर आपण निरीक्षण केलं दोन वाक्य आहेत पहा दोन वर्ब आहेत त्या ठिकाणी. स्टडीड हार्ड हे सेंटेन्स होऊ शकतं आणि दुसरं की पास द एक्झाम. मग हे वाक्य जर आपल्याला हे करायचं असेल कंपाऊंड सेंटेन्स मध्ये ट्रान्सलेट करायचं असेल तर कसं होईल पहा. ही स्टडीड हार्ड आणि हे जे टू आहे ते काढून टाका. त्या ठिकाणी अँड लिहा. ही स्टडीड हार्ड अँड passed the exam and passed the exam. अशा प्रकारे सेंटेन्स अँड या शब्दाचा उपयोग करून आपण तयार करू शकतो. अँडचा उपयोग करून हे वाक्य जे आहे आपण कंपाऊंड सेंटेन्स केलंय. अशाच प्रकारचे अँड सारखेच आणखी काही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ज्यांचा उपयोग करून कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य बनवले जातात. मग त्यानंतर कोणतं आहे पहा ॲज वेल ॲज. जर समजा ॲज वेल ॲज या शब्दापासून सुद्धा आपण या उभयनिव्वयांचा उपयोग करून सुद्धा कंपाऊंड सेंटेन्स तयार करू शकतो. तर मग ॲज वेल ॲज चा उपयोग करून कशा प्रकारे करतात पहा. यूज ॲज वेल ॲज. ॲज वेल ॲज या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून कंपाऊंड सेंटेन्स कसं बनवतात ते पाहूया. फॉर एक्झाम्पल she is beautiful. she is beautiful and clever असं जर वाक्य असेल she is beautiful and clever. आता या ठिकाणी हे वाक्य वरील वाक्य जे आहेत ते सुद्धा कंपाऊंड सेंटेन्सेस आहे. पण ॲज वेल ॲज चा उपयोग जर करायचा असेल आपल्याला तर कसा करावा लागेल? तर मग बघा she is beautiful as well as clever. she is beautiful as well as clever. अशा प्रकारे आपण या ठिकाणी as well as चा वापर केलेला आहे. काय करायचे? अँड प्रमाणच याचा सुद्धा उपयोग आहे अँड सारखाच as well as. परंतु याचा काय होतो ज्या शब्दाची जी सुरुवात आहे दोन जर कर्ते जोडले असतील दोन कर्ते जोडले तर पहिल्या कर्त्यानुसार हे क्रियापद घ्यायचं असतं या सेंटेन्स मध्ये आणि ॲज वेल ॲज उपयोग काढायचा असतो. जे काही त्याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त करणारे शब्द आहेत बाकीचे इतर शब्द काढून टाकले तरी चालत असतात. त्यानंतर आणखी एक सेंटेन्स बघूया. मदर इज गोइंग टू मूवी. मदर इज गोइंग टू मूवी. Her children are also going to the movie. Her children are also going to the movie. अशा प्रकारचं एक वाक्य आपल्याला दिलेलं आहे. असं जर वाक्य दिलं असेल बघा दोन वाक्याचं या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं मदर इज गोइंग टू मूवी आणि दुसरं वाक्य आहे हर चिल्ड्रन आर ऑल्सो गोइंग टू मूवी. मग या ठिकाणी पहा दोन्ही वाक्यामध्ये काय केलं आहे एक भाग समान आहे तो म्हणजे कोणता? गोइंग टू मूवी. गोइंग टू मूवी हा भाग समान आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं जो भाग समान असतो तो काढून टाकायचा असतो आणि जो असमान भाग आहे तो या ठिकाणी घ्यायचा असतो. या ठिकाणी असं आपण लिहू शकतो की वाक्य जे आहे समान भाग काय करायचा आहे काढायचा आहे. एकच घ्यायचा दोन्हीपैकी एक समान भाग घ्यायचा आहे आणि मग त्या ठिकाणी
त्या ठिकाणी जो अनकॉमन पार्ट आहे तो आपल्याला घ्यायचा असतो. बघा आता या ठिकाणी द मदर इज मदर as well as her children. आता या ठिकाणी जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते या ठिकाणी आर वापरावे लागेल की इज. तर या ठिकाणी बघा जे पहिल्यांदा जे सहाय्यकारी कर्ता असतो त्या कर्त्यानुसार पहिला सुरुवातीला ॲज वेल ॲजच्या अगोदर जो कर्ता असतो त्याच्यानुसार काय करायचं हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे. या ठिकाणी आर येणार नाही तर इज वापरायचे. मग लिहा मदर ॲज वेल ॲज हर चिल्ड्रन इज गोइंग टू दी मूवी. अशा प्रकारे वाक्य जे आहे आपण ॲज वेल ॲजचा उपयोग करून काय करू शकतो कंपाऊंड सेंटेन्स बनवू शकतो किंवा तयार करू शकतो. त्यानंतर आणखी एक सेंटेन्सचा या ॲज वेल ॲजचा उपयोग करून आपण अभ्यास केला. चला पुढचं सेंटेन्स बघू. वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपण या ठिकाणी बघत आहोत अभ्यासात आहोत पहा. तिसरं सेंटेन्स द मून gives us light. The moon gives us light. हे झालं पहिलं वाक्य. आणि दुसरं वाक्य आहे the star also gives us light. The stars also give us light. अशा प्रकारचे दोन वाक्य आहेत या ठिकाणी. या वाक्यामध्ये सुद्धा बघा दोन भाग जे आहेत ते समान भाग आहेत. काय समान आहेत. द मून हा सब्जेक्ट वेगळा आहे पहिल्यामध्ये आणि दुसऱ्या वाक्यात द स्टार्स हा भाग जो सब्जेक्ट आहे तो वेगळा आहे. बाकीचं जर पाहिलं आपण गिव्स अस लाईट हे जे शब्द आहेत क्रियापद आणि या ठिकाणी कर्म दोन्ही सेम आहे. मग काय करायचं ॲज वेल ॲजचा उपयोग करून आपण दोन करते काय करू शकतो दोन वेगळे करते जोडू शकतो. आणि मग वाक्य कसं होईल बघा the moon as well as the stars gives. पहिल्या कर्त्यानुसार काय करायचं आहे वर्ब घ्यायचे gives us light. आणि जे असे also वगैरे जे काही शब्द असतील ते काढून टाकायचे वाक्यामध्ये. तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी सेंटेन्स काय झालं द मून ॲज वेल ॲज द स्टार्स गिव्स अस लाईट. अशा प्रकारे आपण जे दिलेले वाक्य आहेत ते ॲज वेल ॲजचा उपयोग करून कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य बनवू शकतो. त्यानंतर याचप्रमाणे नॉट ओन्ली डॅश बट ऑल्सो चा उपयोग करून सुद्धा आपण संयुक्त वाक्य किंवा कंपाऊंड सेंटेन्स बनवू शकतो. आणि ते कशा प्रकारे बनवतात ते पाहूया. use not only dash but also. Use not only dash but also. Not only but also जे आहे याचा वापर सुद्धा both dash and जे असतं त्याप्रमाणे नॉट ओन्ली बट ऑल्सो चा उपयोग म्हणजे वापर केला जातो. फक्त हेच नाही तर ते सुद्धा याचा समावेश करता येईल. फक्त हेच नाही तर ते सुद्धा आपण याच्यावर नॉट ओन्ली बट ऑल्सो हा जो सब टॉपिक आहे ग्रामरचा याच्यावर सेपरेट आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे पहा गुगल याच्यामध्ये. ज्यावेळेस आपण पार्ट्स ऑफ स्पीच अभ्यासले त्याच्यानंतर नॉट ओन्ली डॅश बट ऑल्सो कशा प्रकारे वापरलं जातं याचा सेपरेट आपण अभ्यास केला आहे. पण या ठिकाणी आता त्याच्याबद्दल जास्त आपण माहिती न घेता या ठिकाणी त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल सेपरेट तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता नॉट ओन्ली बट ऑल्सो असं सर्च करून. तर मग फक्त सेंटेन्स जे आहे कशा प्रकारे नॉट ओन्ली बट ऑल्सोचा उपयोग करून आपण कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य कसं बनवतात हे अभ्यासणार आहोत. तर मग काय करायचं जर समजा तुम्हाला दोन वाक्य वेगवेगळी वाक्य दिले आहेत जसं की शी इज ब्युटिफुल आणि दुसरं वाक्य आहे शी इज क्लेवर. असं जर दोन वाक्य दिले असतील तर आपल्याला दोन्ही पासून एकच वाक्य बनवायचं आहे आणि ते आपण नॉट ओन्ली डॅश बट ऑल्सो या
कंजेशनचा कोऑर्डिनेटिंग कंजेशनचा उपयोग करून आपण ते बनवू शकतो. तर पहा मग अगोदर निरीक्षण करायचे दोन्ही मध्ये काय भाग समान आहे तो म्हणजे शी इज हा समान आहे. जो समान भाग आहे तो दोन्ही पैकी एक काढून टाकायचा आणि एक घ्यायचा आहे. आणि जो भाग समान नाही किंवा जो भाग अनकॉमन आहे त्यापैकी जे अगोदरचं विशेषण आहे त्याच्या अगोदर काय करायचं नॉट ओन्ली लावायचं आहे आणि त्याच्यानंतर बटल्स लावायचे. एवढंच फक्त याच्यामध्ये करायचे. तर मग लिहा कशा प्रकारे सेंटेन्स नॉट ओन्ली दॅट इज बटल्स. शी इज नॉट ओन्ली ब्युटिफुल. शी इज नॉट ओन्ली ब्युटिफुल but also clever. She is not only beautiful but also clever. अशा प्रकारे सेंटेन्स झाले बघा. याच्यामध्ये सब्जेक्ट जो आहे एकच आहे आणि दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने तर स्वतंत्र आहेत, पण हे वाक्य कसं आहे संयुक्त वाक्य आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे. अशा पद्धतीने आपण हे जे दिलेले वाक्य आहे त्याचा आपण नॉट ओन्ली डॅश बटल्सचा वापर करून कंपाऊंड सेंटेन्स बनवला आहे. त्यानंतर आणखी एक सेंटेन्स आपण नॉट ओन्ली डॅश बटल्सचा उपयोग करून पाहणार आहोत. पहा दुसरं सेंटेन्स शी वॉज अपसेट. शी वॉज अपसेट. आणि दुसरं सेंटेन्स आहे शी वॉज एंग्री. शी वॉज अपसेट. दुसरं सेंटेन्स आहे शी वॉज एंग्री. आता जर असं सेंटेन्स असेल दोन वेगवेगळे वाक्य आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शी वॉज आहे कॉमन, मग आपल्याला काय करायचंय दोन्ही कॉमन पैकी एक कॉमन पार्ट ठेवायचा आणि बाकीचा भाग जो आहे जशाच घ्यायचा आहे. शी वॉज नॉट ओनली अपसेट. शी वॉज नॉट ओनली अपसेट बट ऑल्सो एंग्री. शी वॉज नॉट ओनली अपसेट बट ऑल्सो एंग्री. अशा प्रकारे आपण या जर समजा दोन गुणांची तुलना केली असेल तर त्या वाक्यामध्ये आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापरून ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स तयार करू शकतो किंवा बनवू शकतो. तर अशाच प्रकारे आणखी ते म्हणजे बट जर फक्त दिला असेल बट तर त्या बटचा उपयोग सुद्धा करून हे सेंटेन्स आहेत कंपाऊंड सेंटेन्स बनवतात. तर ते कशा प्रकारे बनवतात याचा अभ्यास करूयात. युजिंग बटचा उपयोग करून कंपाऊंड सेंटेन्स तयार करणे किंवा बनवणे. दोन विरुद्ध दर्शवणारे जे वाक्य असतात ते वाक्य खास करून या बटचा उपयोग करून आपण सोडू शकतो. त्याच्याबद्दल या दोन विरोध दर्शवणारी वाक्य बट या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनच्या कंजंक्शनचा वापर करून तयार करतात. काय होतं बटचा उपयोग करून कंजंक्शनचा बघा. जर तुम्हाला असं जर एक्झाम्पल दिलं फॉर एक्झाम्पल शी वॉज क्लेवर. असं एक सेंटेन्स आहे. आणि दुसरं सेंटेन्स शी फेल्ड द एक्झाम. असे आपल्याला दोन सेंटेन्स दिलेले आहेत. तर हे दोन सेंटेन्स आपल्याला जोडायचे आहेत. पण कसे जोडायचे तर मग काय करायचं बघा. बट या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून आपण ते दोन्ही सेंटेन्स जोडू शकतो. मग लिहा शी वॉज क्लेवर. जो कॉमन पार्ट आहे तो काढून टाकायचा आणि बट त्या ठिकाणी घ्यायचा आहे. शी वॉज क्लेवर बट फेल्ड द एक्झाम.
फेल्ड द एक्झाम. अशा प्रकारे बघा या ठिकाणी आपण बटचा वापर केला. दोन विरोध दर्शवणारी वाक्य होती. शी वॉज क्लेवर, शी फेल्ड द एक्झाम. असे दोन विरोध दर्शवणारे वाक्य जे होते त्यांचा वापर आपण बट या कंजंक्शनचा, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून आपण काय केला आहे, ते वाक्य तयार केलेलं आहे आणि त्याचा या ठिकाणी आपण कंपाऊंड सेंटेन्स किंवा संयुक्त वाक्य बनवलेलं आहे. अशाच प्रकारचा आणखी एक सेंटेन्स अभ्यासूयात आणि त्यानंतर पुढे दुसऱ्या कंजंक्शनचा उपयोग कशा प्रकारे करतात आणि कंपाऊंड सेंटेन्स करतात हे अभ्यासूयात. सहदेव looked about him. Looked about him. हे पहिलं वाक्य. सहदेव looked about him. He could see no one. He could see no one. बघा आपल्याला या ठिकाणी दोन सेंटेन्स दिलेले आहेत. सहदेव लुक्ड अबाउट हिम, सहदेव लुक्ड अबाउट हिम आणि दुसरं सेंटेन्स आहे ही कुड सी नो वन, ही कुड सी नो वन. असे दोन वाक्य दिले आहेत. मग हे दोन वाक्य जे आहेत आपण जोडू शकतो. तर कसे दोन विरोध दर्शवणारे वाक्य आहेत. कसे विरोध दर्शक बघा. सहदेव लुक्ड अबाउट हिम, लुक म्हणजे पाहणे आणि ही कुड सी नो वन, त्यानं कोणालाही पाहिलं नाही. असे दोन विरोध दर्शवणारे वाक्य बटचा उपयोग करून आपण कंपाऊंड सेंटेन्स तयार करू शकतो. पहा, सहदेव लुक्ड अबाउट हिम but he could see no one. He could see no one. अशा प्रकारे या बर्डचा उपयोग करून आपण कंपाऊंड सेंटेन्स किंवा संयुक्त वाक्य जे आहे ते बनवू शकतो. तर या ठिकाणी आपण संयुक्त वाक्य बनवलेलं आहे. काय बनवलंय? सहदेव लुक्ड अबाउट हिम बट ही कुड सी नो वन. त्यानंतर पुढचं कंजंक्शन आपण या ठिकाणी घेऊयात. युजिंग आयदर ऑर किंवा नायदर ऑर असे दोन आहेत. ते दोन्हीचा उपयोग सारखाच आहे, फक्त अर्थ वेगळा आहे. पहा, युजिंग, यूज ऑफ आयदर डॅश ऑर, यूज ऑफ आयदर डॅश ऑर. आयदर डॅश ऑर हे जे आहे याचा अर्थ होतो आयदर डॅश ऑर म्हणजेच हे किंवा ते. आयदर डॅश ऑर म्हणजे काय? तर हे किंवा ते. हे किंवा ते असा याचा अर्थ होतो. तर मग या दोन्हीपैकी एक या अर्थाने म्हणजे आयदर ऑर, दोन्हीपैकी एक या अर्थानं आयदर डॅश ऑर हे कंजंक्शनचा वापर केला जातो. दोन जे वाक्य आहेत त्या दोन वाक्यातील समान भाग दुसऱ्या वाक्यातला काढून टाकून फक्त एक जो असमान भाग आहे तो आयदर डॅश ऑर च्या कंजंक्शनने जोडायचा आहे आणि जो जोडल्यानंतर जे क्रियापद आहे ते जवळच्या कर्त्यानुसार क्रियापद घ्यायचं असतं. अशा प्रकारचं वाक्य आपण या ठिकाणी घेऊयात. आता फॉर एक्झाम्पल, ही इज इन द लायब्ररी. Sentence, he is on the ground. अशा प्रकारे सेंटेन्स दोन सेंटेन्स आहेत. he is in the library, he is in library, he is on the playground. असे दोन सेंटेन्स आहेत. तर मग हे दोन सेंटेन्स जर आयदर डॅश ऑर या उभयाने व्यवहाने किंवा कंजंक्शनने जर जोडले, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने, तर त्याचं वाक्य कसं होतं आणि त्याचं सिंपल कंपाऊंड सेंटेन्स कशा प्रकारे बनतं हे अभ्यासूयात आपण. तर बघा या ठिकाणी जे दिलेलं हे आहे ऑब्जेक्ट आहे किंवा जो अनकॉमन पार्ट आहे त्या अनकॉमन म्हणजे जो असमान भाग आहे
समान भाग जर सोडला, ही इज दोन्हीकडे समान आहे, जो दोन्हीपैकी दुसऱ्या वाक्यातला समान भाग काढून टाकायचा, पहिल्यामधला घ्यायचा आहे. पहिल्यातला समान भाग घेतल्यानंतर या ठिकाणी समजा घेतला आपण ही इज, त्यानंतर जो अनकॉमन भाग आहे पहिल्या वाक्यातला त्याच्या अगोदर काय करायचं, आयदर घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ऑर घ्यायचे. मग काय करायचं, मग सेंटेन्स बघ काय होईल, ही इज आयदर इन लायब्ररी, ही इज आयदर इन लायब्ररी ऑर या ठिकाणी नंतर घ्यायचे आणि हा जो भाग आहे अनकॉमन भाग, कॉमन भाग काढून टाकायचा आहे, ऑर ऑन द प्लेग्राउंड, और ऑन द प्लेग्राउंड. अशा प्रकारे काय सेंटेन्स केले आपण यूज या ठिकाणी आयदर डॅश ऑरचा वापर करून. ही इज इन द लायब्ररी, ही इज ऑन द प्लेग्राउंड. या ठिकाणी सेंटेन्स काय झाले, ही इज आयदर इन द लायब्ररी आणि या ठिकाणी ही जो कॉमन भाग होता काढलेला आहे त्या ठिकाणी ऑर घेतलेले आहे आणि त्याच्या पुढचं राहिलेलं वाक्य जसंच चाललेले ऑन द प्लेग्राउंड. अशा प्रकारे सेंटेन्स झालेला आहे. त्यानंतर दुसरे सेंटेन्स आपण या ठिकाणी घेऊया. Yeah, the teacher are to blame. Teacher are to blame. दूसरा सेंटेंस आहे, principal is to blame. The principal is to blame. असे दोन सेंटेन्स आहेत. आपल्या दोन्ही सेंटेन्स मध्ये जे अनकॉमन पार्ट आहे तो काढायचा आहे आणि कॉमन भाग घ्यायचा आहे. मग लिहा, द प्रिन्सिपल, आपला जो भाग आहे दिलेला तो काय करायचा आहे, काढून टाकायचा आहे. मग या ठिकाणी काय करायचं बघा, अनकॉमन भाग काढायचा. सॉरी, वाक्याच्या सुरुवातीला काय करावं लागेल, आयदर घ्यावं लागेल. आयदर द प्रिन्सिपल or the teacher is to blame. Either the principal or the teacher is to blame. अशा प्रकारे हे जे दिलेले वाक्य आहे ते आपण या ठिकाणी कंपाऊंड सेंटेन्स करू शकतो किंवा कंपाऊंड सेंटेन्स करता येईल. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे आयदर ऑरच्या नंतर नाहीतर नॉर. नाहीतर नॉरचा उपयोग करून सुद्धा आपण कंपाऊंड सेंटेन्स कशा प्रकारे बनवतात याचा अभ्यास आता करूया. या ठिकाणी आपण जशा प्रकारे आयदर ऑर वापरलेला आहे तशाच प्रकारे नायदर डॅश नॉरचा उपयोग करून या ठिकाणी आपण पाहूया. यूज नेदर डॅश नॉर चा उपयोग करून कंपाऊंड सेंटेन्स कशा प्रकारे बनवतात. नेदर नॉर या शब्दाचा जो अर्थ आहे हेही नाही व तेही नाही, हेही नाही व तेही नाही. तर मग या नायदर नॉरचा उपयोग जो आहे दोन्ही वाक्य हेही नाही किंवा दोन्हीपैकी एकही नाही असा त्याचा अर्थ, दोन्हीपैकी एकही नाही. तर मग कसं सेंटेन्स असतं याच्यामध्ये, तर पहा, जर समजा आपल्याला सेंटेन्स दिला असेल तर मग याचा कशा प्रकारे उपयोग करून आपण कंपाऊंड सेंटेन्स बनवू शकतो. पहा, फॉर एक्झाम्पल या, आय डू नॉट लाईक कॉफी. आय डू नॉट लाईक कॉफी. आय डू नॉट लाईक कॉफी. आय डू नॉट लाईक टी.
आय डू नॉट लाईक टी. असं सेंटेन्स आहे. या ठिकाणी बघा दोन वाक्य दिलेली आहेत. याचा अर्थ काय आहे? दोन्ही वाक्य नकारदर्शक आहेत आणि नकारदर्शक वाक्य जे आहेत त्याच वाक्याचं आपण नायदर नॉर वापरू शकतो. नायदर नॉर त्या ठिकाणी वापरू शकतो. आय डू नॉट लाईक कॉफी, आय डू नॉट लाईक टी. याचं एकच सेंटेन्स बनवायचे. ते कसं बघा, आय लाईक नेदर कॉफी, आय लाईक नेदर कॉफी नॉर टी, नॉर टी. बघा या ठिकाणी काय केलं आपण, जो वाक्यामध्ये भाग होता समान भाग, आय नॉट लाईक, आय डू नॉट लाईक, आय डू नॉट लाईक, हा काय केला आहे, काढून टाकलेला आहे. आणि त्या दोन भागापैकी नॉट हे वरचं दोन्ही सेंटेन्स निगेटिव्ह आहे आणि नेदर लेटेस्ट नॉटचा अर्थ सुद्धा निगेटिव्ह आहे. नकारदर्शक वाक्यातच ते वापरतात. हेही नाही आणि तेही नाही असा अर्थ होतो. दोन वाक्य या ठिकाणी या नेदर लेटेस्ट नॉरने काय केलं आपण जोडलेले आहे. आणि म्हणून जो अनकॉमन जो भाग होता दोन्ही वाक्यातला, तो अनकॉमन भाग म्हणजे जो असमान भाग होता तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तसंच पुढचं सेंटेन्स बघा, she did not like singing song, she did not like singing song, she did not like singing song, she did not like reading books. त्यापुढं she did not like reading books. असे दोन सेंटेन्स आहेत. या दोन सेंटेन्स पासून आपल्याला एक सेंटेन्स बनवायचा आहे. तर काय करावं लागेल, दोन्ही निगेटिव्ह सेंटेन्स आहेत कारण नॉट आहे दोन्हीमध्ये निगेटिव्ह आहे. मग या ठिकाणी दोन्हीपैकी एक कॉमन पार्ट आपल्याला घ्यावा लागेल, तो म्हणजे सब्जेक्ट घ्यावा लागेल. निगेटिव्ह जो आहे तो काढून टाकायचा. शी लाईक नेदर सिंगिंग सॉन्ग, नेदर सिंगिंग सॉन्ग नॉर रीडिंग बुक, नॉर रीडिंग बुक, नॉर रीडिंग बुक्स. अशा प्रकारे दोनही या वाक्यात दिलेले जे दिलेले शब्द होते, असमान शब्द किंवा असमान भाग आपण काय केला या ठिकाणी घेतला आहे. जो कॉमन पार्ट होता तो काय केला, काढून टाकला आहे. आणि अशा प्रकारे आपण या वाक्याचं कंपाऊंड सेंटेन्स बनवलं आहे, म्हणजे संयुक्त वाक्य बनवलेलं आहे. कशाचा उपयोग करून बनवलं आहे, पण यूज ऑफ नेदर लेटेस्ट नॉर. नेदर लेटेस्ट नॉर म्हणजे हेही नाही व तेही नाही. अशा प्रकारे वेगवेगळे वाक्य जे आहेत आपल्याला वाक्य विचारले जातात आणि त्या वेगवेगळ्या वाक्यांचं आपलं कंपाऊंड सेंटेन्स किंवा संयुक्त सेंटेन्स बनवायला सांगितलं जातं. मग असं ज्या वेगवेगळ्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग करून आपल्याला संयुक्त वाक्य किंवा संयुक्त कंपाऊंड सेंटेन्स बनवायचे आहे. तर मग आपण आज जो व्हिडिओ अभ्यासलेला आहे, हा व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा. आणि सर्वात महत्त्वाचं, अशाच प्रकारचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्याचा फायदा होण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.